मॉर्निंग मित्रांनो, निघालो बघा गडबडीने मारुतीच्या दर्शनासाठी. बघू शकता बाहेर निघालेलो आहे आणि बाहेर निघाल्यानंतर पम्मा आणि मुजावाचं झोका पाण्याचं नियोजन चालू होतं. पुढे निघालो, निकिता झोका खेळत होती. तिला म्हणलं थांबाय जाऊ दे, मला पडशील उगाच. मग पुढं निघालो बघू शकता तिथून. आणि बघू शकता आमच्या गावातील परिसर, मंदिर परिसर बघू शकता. सकाळी सकाळी शांत वातावरण, कोणीच नाही. मग पुढं मंदिराजवळ आलो आणि थांबलो ना. बघू शकता व्हिडिओ करू आलो ना. आपल्याला वाटलं पोरगं काय करलं, पण आपल्याला माहितीच नाही ना की पोरगं नवीन नवीन आता ब्लॉग बनवायले. मग बघू शकता मंदिराच्या सभामंडपामध्ये आलो. सभामंडपानंतर आल्यानंतर बघू शकता मंदिराचा आमचा सर्व सभामंडप बघू शकता किती मस्त आहे. आणि नंतर महाराजाचं दर्शन घेतलं आणि तिथून बाहेर निघलो. आणि मंदिराच्या बाहेर आल्यानंतर बघितलं तर अंकिता निकिता तिथं चिखला सर ते नागो वगैरे देवदेव पंचमीचं करत होते. बघू शकता मंदिरातील परिसर सर्व शांतप्रिय वातावरण, बसले होते मंदिरावर बरेचसे मंडळी. आणि तिथून पुढं आल्यानंतर बघू शकता इथं झोक्याचं नियोजन चालू होतं. मग आमचे अण्णा म्हणत होते अरे मुंजा भाऊ ही जागा योग्य आहे, इकडून रस्सी घे तिकडून रस्सी घे. यांचं खालूनच चालू होतं आणि मुंजा भाऊ वरती जाऊन लटकलेले होते आणि यांचं इकडून हातवारे करत करत निशारे चालू होते. इकडून बांध तिकडून बांध. अण्णा बी शेवटी लय वरिमान करून बघत होते. अण्णालाही वाटत होतं असं बांधा तसं बांधा. बघू शकता आणि वरती मुंजा भाऊ तर लटकून बसलेले. तिथून घरामध्ये आलं तरी हे मोठ्या बी माय मागं चाललं. बघू शकता मग मोत्याजवळ आलं आणि पाय जाटत होतं. मोत्याचा लय जीव आमच्यावर ओढलाय बघा. मोत्याला माहीत आहे आपल्याला मालक थोडेफार दूध ठेवतात म्हणून मोत्या मी बाहेर गेलो की सकाळी सकाळी घरामध्ये माझ्यासोबतच एंट्री असते. घरच्यांना म्हणलं चहा बनवा आणि मी चहा घेत होतो आणि मोत्यालाही थोडंफार दूध ठेवलं वगैरे. बघू शकता पुढं मोत्या बी मस्त दूध पित होता आणि मीही चहाची घोटावर घोट ओढत होतो. मोत्याही चटाचट मस्त दूध आणत होता. मस्त मोत्या मी दिसलो की मागे येतो बरं का. तर 8 पण मी निघालो आपल्या हॉटेल व्यवसायासाठी दूध आणण्यासाठी. बघू शकता गाडीवर वगैरे काही रस्त्यानं करताना सकाळी सकाळी इकडे ट्रॅफिक वगैरे काही नसते. मस्त शांत वातावरण असतं आणि निघालो मस्त फ्रेश वातावरणात. आणि आला बघा डगे मामाचा आकडा पिंपळगावकर यांचा. इथं दूध डेअरीचा व्यवसाय आहे. असंख्य म्हशी आहेत, मस्त परिसर आहे आणि शेतकऱ्याचं दूध घेताना ऋषीबाई आणि मी दुधाला आलो. बांधवनं आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपला मराठी माणूस म्हणून नक्की सहकार्य करा. बघू शकता ऋषीबाई दूध घेताना.